नमस्कार सर्वांना. सकाळची माझी कामं झाली. मी लवकर उठले आणि सकाळची संपूर्ण कामं झाली. त्यानंतर अंघोळ झाली आणि देवपूजा झाली आणि मग बाकीची कामाला सुरुवात केली. तर आज जर रोजच्यासारखं माझं काम नव्हतं, तर आज भरपूर सगळी कामं होती आणि माझ्या घरी सुवासिनी जेवायला यायच्या होत्या. तर हे आज विशेष होतं. मी आज बोलवलं त्यांना आणि मग त्या जेवायला येणार होते. तर त्या जेवणासाठी त्यांना मी काय काय बनवलं आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते. तर आदल्या दिवशी मी सगळं साफसफाई केली, चूल धुवून घेतली, कट्ट्यावरती पाणी मारून कट्टा धुवून घेतला. हे सर्व स्वच्छ केलं आणि मग आदल्या दिवशी करून ठेवलं म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला पटकन झाडू मारून करता येतं. तर आता मी भाकरी बनवून घेते. चुलीवरतीच भाकरी बनवल्या, कारण चुलीवरती भाकरी एवढ्या फास्ट होतात ना की पटपट सगळ्या भाकरी उरकतात. आणि मी मोठ्या मोठ्या भाकरी बनवल्या आहेत. तर साईडला पाटी घेतली आहे पिठाची. तर भरपूर भाकरी करायची असल्यामुळे मी पिठाची पाटी भरून घेतली आहे आणि भाकरी ठेवायलासुद्धा मी एक मोठी पाटी घेतली आहे. एका टोपल्यामध्ये एवढ्या भाकरी बसत नाहीत म्हणून मी साईडला पाटी घेतली आहे. तर पातळ पातळ अशा मी मोठ्या भाकरी बनवल्या. लोखंडी तवा मी चुलीवरती ठेवला आहे आणि बघा किती छान असं जाळ पण लागलेला आहे आणि अशा मी पातळ भाकरी बनवून घेतल्या. तर वड्या आणि भाकरी याचं नैवेद्य लक्ष्मी देवीला आणि सुवासिनींना जेवण्यासाठी मी बनवलं आहे. तर इकडे बघा मी आदल्या दिवशी सर्व मिरची, लसूण, कोथिंबीर हे बारीक करून ठेवलं होतं मिक्सरला आणि दुसऱ्या दिवशी मी ही अशी फोडणी दिली आणि तळून घेतलं आणि पूर्ण असं छान असं तळलं, गॅसवरती तळलं आणि नंतर मग फोडणी मी चुलीवरतीच पातेलं गरम करायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं. तर हा मसाला त्याच्यामध्ये टाकायचा आणि मग वड्या गरगटून घ्यायच्या. तर पळीनं मी वड्याचं पीठ मिक्स करून घेतलं. तर बघा मी आता सगळं सामान बाहेर घेऊन जाते आणि मग तिथं चुलीवरती सगळं हे करून घेते. तर बघा मी सगळं सामान घेतलेलं आहे. आता ऊन पण भरपूर पडलेलं आहे, तरी पण चला म्हणलं आता एकदा पीठ गरगटून घेतलं की आपल्याला बाकी काही काम नाही. तर 5-10 मिनटं उन्हाचं काय नाही फरक पडत. तर मग अशी भाकरी करताना सुद्धा ऊन होतंच. तर तसातच मी 10-15 भाकरी बनवल्या. नंतर मग दुसरं कोणी भाकरीला बसलं तर त्यांना जास्त भाकरी करायला दमून जाईल म्हणून मी अगोदरच 10-15 भाकरी करून घेतल्यानंतर ही आजी बघा मला करू लागायला मदत करायला लागली आहे आणि मग त्या भाजू लागत आहेत आणि त्यांनी भाकरी पण माझ्यासारख्याच अशा छान पातळ भाकरी बनवल्या. एवढं वय झालं आहे पण त्या कधीच दमत नाहीत. त्या स्वतःची कामं करून बाहेरची सुद्धा शेतातली कामं करतात. तर त्यांचा नातू कामावर जातो तर त्याच्यासाठी सुद्धा त्या डबा बनवतात. तर त्यांचा व्हिडिओ मी मागे एकदा शेअर केला आहे, तर तो चॅनलवरती जाऊन नक्की बघा. मग इकडे बघा मी पाणी उकळायला ठेवलं होतं, ताट झाकून बुडाला माती लावली आणि पाणी उकळायला ठेवलं. तर त्याच्यामध्ये पीठ टाकून मी असं गरगटून घेतलं. तर पीठ टाकताना काही व्हिडिओ बनवता आला नाही, वेळ नव्हता एवढा, म्हणून मी पटकन पीठ टाकलं, मसाला त्याच्यामध्ये ओतला कडक पाण्यामध्ये आणि असं मी पळीने पूर्ण फेटून घेतलं. असं पूर्ण फेटून घेतल्यानंतर त्याच्यामधल्या गाठी सगळ्या फुटून जातात आणि मऊ असं पीठ होतं. ते आरावरती उशीरपर्यंत ठेवायचं, झाकून ठेवायचं म्हणजे चांगलं पीठ शिजतं. चांगलं पीठ शिजल्यानंतर वडीची चव छान लागते. तर याच्यामध्ये मी काय घातलं आहे हे तुम्हाला सांगते. जिरे, लसूण, कोथिंबीर हे घातलं, मिरची घातली आणि नंतर मग मी थोडंसं लसूण कोथिंबीर फोडणी दिली आणि ते पीठ त्याच्यामध्ये मिक्स करून गरगटून घेतलं. कढीपत्ता पण छान लागतो, मी थोडासा घातला, जास्त काही कढीपत्ता झाडाला नव्हता त्यामुळे बारीक बारीक पानं होती तीच मी त्याच्यात घातली. आणि नंतर बघा मी ही ताटं स्वच्छ धुवून त्याला तेल लावून मी असं थापून घेतल्या वड्या. तर पातळ पातळ अशा वड्या थापून घेतल्या. तर हे जरा हलवून गार झालं होतं, त्याच्या जराशा गाठी झाल्या होत्या, पण ते पण मी एका ताटामध्ये थापून घेतलं. तर ताटामध्ये थापताना ना अगोदर त्याला तेल लावून घ्यायचं सगळीकडे पसरून, म्हणजे वड्या कट केल्या की त्या एकदम छान अशा निघतात, चिकून बसत नाही. तर बघा मी असं सगळं तेल लावून घेतलं सगळ्या ताटांना. तर 4 ताटं झाली माझी. आता ही ताटं अशीच ठेवून द्यायची थोड्या वेळ. ही ताटं गार झाली की त्याच्यामधलं पीठ एक गार झालं की ते कट करायचं आणि मग त्या वड्या अलगद काढून एका डब्यामध्ये भरून ठेवायच्या. तर मी तसंच करणार आहे. तर आता एक एक तेल लावून ताटांना मी ह्या वड्या थापून घेतल्या आहेत. तर खूप पीठ असल्यामुळे जरा जास्त उशीर लागत आहे, तरी पण मी सर्व करून घेतलं. तर याचा आपण रस्सा बनवणार आहे. तर जे उरलेलं हे खाली बुडाला जे चिटकलेलं असतं त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आणि त्याला काळ्या तिखटाची, काळ्या मसाल्याची फोडणी द्यायची आणि त्याचा पातळ
रस्सा बनवायचा, म्हणजेच त्याची पातळ आमटी बनवायची. आणि भात पण मी अगोदर बनवून ठेवलेला आहे. आणि ताटाला गोड असावं म्हणून मी जिलेबी आणायला लावली आहे. शिरा बनवणार होते, पण शिरा कोणीही जास्त खात नाही म्हणून शिरा कॅन्सल केला आणि मग जिलेबी आणायला लावली. आणि खीर पण बनवणार होते, पण खिरीचा पण काही मेळ लागला नाही, त्यामुळं खीर पण मी कॅन्सल केली. आणि शेवटी मग इकडं बघा मी पाणी उकळायला ठेवलं आणि पाणी उकळून झाले चांगलं. आता घरातूनच मी फोडणी बनवून आणणार आहे आणि तशीच मगासारखी मी याच्यात ओतणार आहे फोडणी. तर कटाची आमटी मस्त अशी होते, खूप छान लागते. आणि ही चुलीवर केल्यामुळे खूपच छान चवदार ही आमटी लागते. तर बघा आता याच्यामध्ये मी मसाला ओतून घेतला आहे. आपण जो तळलेला मसाला आहे, सर्व लसूण, कोथिंबीर, खोबरं हे सगळं मी बारीक करून घेतलं होतं. त्याची फोडणी देऊन मसाला बनवला आहे. तर याच्यामध्ये खोबरं, लसूण, कोथिंबीर, आलं हे सगळं मिक्स करून मी बारीक केलं. कांदा, टोमॅटो हे सर्व बारीक केलं. त्याची फोडणी दिली, चांगला तळून परतून घेतला तो मसाला आणि तो मग याच्यामध्ये वतला. तर छान असा कट आलेला आहे, मस्त दिसतोय. तर आरावरती हे चांगलं शिजू द्यायचं आणि नंतर मग त्याची भाजी छान लागते. तर नंतर आम्ही गेलो देवाला. तर देवाला गेल्यानंतर तिथं पण आम्ही पूजा केली, देवीची ओटी भरली, नैवेद्य ठेवला आणि नंतर आलो. तर घरापासून देवी जरा लांब आहे, तर आम्ही गाडीवर गेलो आणि तिथून मग बागेतून चालत गेलो. तर शेतामध्ये आतमध्ये लक्ष्मीचं मंदिर आहे छोटंसं. तर प्रत्येकाच्या शेतामध्ये असं मंदिर असतं. तर असं आमचं रानातच म्हणजे शेतातच असं मंदिर आहे. तर तिथं गाडी जाते, थोडंसं चालावं लागतं, नंतर मग ते मंदिर येतं. तर साईडला द्राक्षाची बाग आहे, पेरूची बाग आहे. तर त्याच्यातूनच ते मंदिर आहे. खूप दिवसांपूर्वीचं हे मंदिर आहे. तर इथं आम्ही सर्वजण देवाला येतो. दर महिन्यातून एकदा दोनदा येतात. ज्यांना कधीही पूजा करायला जायचं आहे त्यावेळेस ते जातात. तर आम्ही पण जाते कधी कधी. तर इथे बघा ही पूजा चालू आहे. तर देवाला अगोदर पाणी ओतून मी स्वच्छ धुवून घेतलं आणि नंतर मग बाकीचं जे सर्व असतं ते करून घेतलं. कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आता याच्या पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला पार्ट 2 मध्ये शेअर करणार आहे. आणि हो, याच्या पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ नक्की बघा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.